जय शिव मार्तंडा हरिमर्दन मल्हारी तुझी प्रचंडा जय देव जय दुर्गण पर्वत शिवलिंगाकार मृत्यू लोकी दुसरे कैलास शिखर नाना परिची रचना रचली अपार तये स्थळी नांदे स्वामी शंकर जय देव मणिमल्ल दैत्य प्रबळ तो झाला देवगण गंधर्व कापती त्याला हाती तलवार खड्ग त्रिशूळ भाला आदि शक्ती म्हाळसा घेऊन संगतीला जय देव जय शिव मार्तंडा हरिमर्दन मल्हारी तुझी प्रचंडा जय देव चंपा षष्ठी दिवशी अवतार धरिशी मणिमल्ल दैत्याचा संहार करशी चरणी पृष्ठी खडगे वर्मी स्थापिशी अंतीवर देऊन त्या मुक्ती ते देशी जय देव मणिमल्ल दैत्य मरुदुनी मल्हारी देवा संकट पडता राहे जे दूरी अर्धांगी म्हाळसा शोभे सुंदरी देवा ठाव मागे दास नरहरी जय देव जय शिव मार्तंडा हरिमर्दन मल्हारी तुझी प्रचंडा जय देव कृतयुग स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ त्रैलोक्यात भयाचे साम्राज्य होते। समस्त सृष्टीला मणी आणि मल्ल या दोन असुरांनी जखडून ठेवले होते। सर्वत्र एकच आकांत होता, त्राहिमाम त्राहिमाम। पण हा आकांत देवांपर्यंत पोहोचूच शकत नव्हता, कारण देवांनाही त्या असुरांनी बंदी केले होते। त्यांचा उन्मत्तपणा अहंकार शिगेला पोहोचला होता, परंतु तेजाचे अस्तित्व कधीच संपत नाही, कधीच नष्ट होत नाही। ते सृष्टीच्या चराचरामध्ये अणुरेणूंमध्ये जिवंत असते, जे अशुभाला नष्ट करून मांगल्याला जन्म देते आणि सत्यासाठी सदैव बळ एकवटून सज्ज होते। हर 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 इतकं पावसाळं पाहिलं, पण यो असला चमत्कार आजच बघतोय। त्या 3 पोरांचं पारड भरत नाही म्हणजे काय म्हणायचं याला? हा? वाड्यातल्या प्रत्येकानं आपापल्या परीनं होमासाठी चिजा आणल्यात, पण अजूनही विचार करा, निकाऱ्यात हात घालायचा का? मल्लाच्या विरोधात त्यांनी महादेवाची पूजा चालवली, आणि मल्ल्याला बसत्याल होय रे? उद्या तेच इथं येऊन आपला पाडा पेटवला तर? फार पट्ट्या, तुम्ही फक्त तुमच्या मिशक पीळ भरा, आणखी काय बी करू नका। अरे तुमच्या पाठीत रग हाय का नाही? अरे कोणाच्या बापाची टाप नव्हती तर राक्षसा समोर यायची।
अरे त्या देव माणसाने दाखवलं बघ धीर. हा? त्याच्या संगती जायला न ग, त्याच्या संगतीने उभं राहायला न ग, त्याचं कौतिक करायला न ग. या होमामध्ये आपल्याला जे काही पाठवता येईल ते पाठवायला हवं. कळलं? ते तर आपण पाठवतोच की. आपण परमा, विष्णू, महेश यांची प्रतीक म्हणून या 3 लहान पोरांना पारड्यात बसवलं ना. देवाचं कार्य आहे. अरे पण या 3 लहान पोरांचं पारड भरतय कुठं? अरे पारड भरत नाही ते आम्हाला बी दिसतंय, पण पारड भरणार. हर 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 जा. आपण माणसं आहोत, माणसापर राहावं. उगा देव दानवाच्या भानगडीत का पडावं म्हणतो मी. महादेवाच्या पूजेसाठी तुला चाललीये ना व, पण महादेवाची भक्त कुठंच दिसना. कुठे आहे ती? अगं तू इथंच? तुला ठाव आहे ना व, समजा पाडा जमलाय तिकडं. आता ज्याला जे जे जमल ते त्या पाड्यात टाकतय. अगो पण पारडच बरं ना. काय पारडच भर ना? होय, आपण काहीतरी कराय हवं. बरं आपण काय करणार? अगं काय की ओम नमः शिवाय. हर 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 हर. पोरी, खरंच धन्य आहेस तू. हा शुभ सकून म्हणायला हवा. आता त्या देव माणसाचा तो होम सफल होणार, यात काय बी शंका नाही. हा हर 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 आदिपूज्यं गणाध्यक्षं शिवानंदनं अनंतं धूम्रवर्णं कृष्णपिंगाक्षं हेरंबाय नमाम्यहम्. ओम अग्नेय नमः. नमो नमः स्वाहा. ओम अग्नेय नमः. नमो नमः स्वाहा. सृष्टीचे सगळे नियमच मणिमल्लांनी बदलून टाकले होते.
दिलेले आदेश धुडकावून आपल्या विरोधात यज्ञ केला जात आहे याची चाहूल मणिमल्लांना लागली आणि मणिमल्ल यज्ञाचा विध्वंस करण्यास निघाले. ओम अग्नेय नमः. नमो नमः स्वाहा. बंद करा, बंद करा ते यज्ञ कर्म. आम्ही तर देवाधिकांना आहुती देण्यास मज्जाव केला असताना हे यज्ञ कर्म करण्याचे तुमचे धाडस झालेच कसे? या साऱ्या विश्वाचे सर्वशक्तिमान अधिपती तुमच्या समोर असताना अशी कोणती शक्ती आहे की जिच्यासाठी तुम्ही यज्ञ करत आहात? हा यज्ञ जर तात्काळ थांबवला नाही तर त्यानंतर होणाऱ्या तुमच्या विनाशास तुम्ही स्वतः कारणीभूत असाल. आमच्या आज्ञेचं तत्काळ पालन हो. सृष्टीचा विनाश करण्याचे सामर्थ्य तुमच्याकडे नाही. या संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता ब्रह्मा, पालन करता विष्णू आणि लय तत्वाचे स्वामी साक्षात महादेव आहे. कुठल्याही गोष्टीचा लय व्हायचा असेल तर तो अधिकार फक्त आणि फक्त महादेवाकडेच आहे, तुमच्याकडे नाही याचं भान ठेवा. ओम अग्नेय नमः. नमो नमः स्वाहा. ओम शिवाय नमः. स्वाहा. ओम शिवाय नमः. स्वाहा. ओम श्री अग्नये नमः. नमो नमः स्वाहा. ओम अग्नेय नमः. ओम अग्नेय नमः. हे प्रभु, क्षमस्वत्वं क्षमस्वत्वं क्षमस्वत्वं. हे प्रभो, हे देवी देवतांनो, हे पंचमहाभूतांनो, क्षमस्वत्वं. आम्ही हा यज्ञ सफल करू शकलो नाही तरी मी धर्मपुत्र धर्मांग वीर आणि माझे 6 बंधू आणि त्यांचे कुटुंब यांची आपण क्षमा करावी, क्षमा करावी, क्षमा करावी. सप्तर्षींनो, यापुढे या भूतलावर केवळ आणि केवळ एकाच शक्तीची उपासना होईल, ती म्हणजे मणी आणि मल्लाची.
हे भक्तवत्सला, हे चंद्रशेखरा, हे उमाधवा, हे नागभूषण सुहास्य वदना, हे असुरमर्दना, दैत्य कुळातील मणिमल्लांनी अग्निहोत्राचा विध्वंस केला, भूतलावरील पुण्याचा मार्ग नष्ट केला, स्वर्गातील इंद्र त्यांचा सेवक झाला, अग्निही त्यांच्या आज्ञेत गेला, कुबेर त्यांच्या दारी धन घेऊन उभा राहिला, जीवांचा संहारक यमदेवही निष्प्रभ झाला. या पापी मणिमल्लांनी अष्टदिशांना बांधून ठेवले असताना आम्ही पामरांनी कुणाकडे आशेने बघायचे. हे सत्ताधीश्वर, हे आदी, हे अनंत, हे माता, हे पिता, हे देव, हे आदि देव, हे प्रभो शंकरा महादेवा, महेश्वरा सदाशिवा, या दुष्ट मणिमल्लांना असे कडक शासन कर की पुन्हा या भूतलावर सत्याची आणि शुचितेची लक्तरे करण्यास कुणी दजावणार नाही. हे महारुद्रा, हे महादेवा, हे महेश्वरा, हे नीलकंठा, हे असुरांतका. कृतयुगाचा तो क्षण समीप आला आहे. तुमच्या भक्तांसाठी, चराचरांसाठी मार्तंड भैरवाचा दिव्य अवतार धारण करण्याचा हाच तो क्षण. हे शंभो शंकरा, समाधीतून बाहेर या. आपल्या भक्तांसाठी नेत्र उघडा देवा.
हे कैलासपती, तुम्ही जगत स्वामी आहात. आमच्या पापकर्मांना क्षमा करून आम्हाला क्षमा करावी ही प्रार्थना. हे शंभो शंकरा, तुझ्या नावाआधी माझं नाव यावं आणि मल्हारी मार्तंडाचं चरित्र अनंत काळापर्यंत पठण आणि श्रवण केलं जावं असा वर तू मला दे. सदानंदाचा येळकोट येळकोट, सदानंदाचा येळकोट येळकोट, सदानंदाचा येळकोट येळकोट, सदानंदाचा येळकोट येळकोट, सदानंदाचा येळकोट येळकोट. हे मार्तंड भैरव, हे मल्हारी, हे खंडेराय, मणिमल्लांना शासन करून आपण शांतीचं एक नवीन पर्व सुरू केलं आहे. भविष्यात पुन्हा कोणत्याही दैत्याकडून असा अपराध होऊ नये म्हणून आपण प्रत्यक्ष या पृथ्वीवरच निवास करावा अशी कळकळीची प्रार्थना. सदानंदाचा येळकोट, 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 सदानंदाचा येळकोट. तुमच्या या भक्तीमुळे मी प्रसन्न झालो आहे. जे कोणी भक्तिपूर्वक प्रार्थना, कुलाचार या पद्धतीने मला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतील त्या भक्तांनी मला श्रद्धापूर्वक हाक मारताच तत्क्षणी मी त्यांच्या हाकेस धावून येईन. हे लोक हो, ज्या घरामध्ये या रूपाचे कुलाचार घडतील त्या घरावर माझी सदैव कृपा राहील. तसेच त्या घराला धनधान्य, यश, कीर्ती, ऐश्वर्य, आरोग्य, ज्ञान, पुत्रपौत्र, सौख्य प्राप्त होईल असा माझा तुम्हा सर्वांस आशीर्वाद आहे. आता आमचे अन्य काहीच मागणे नाही. लोक हो, आता साक्षात महादेव हे खंडेरायांच्या रूपाने इथे राहतील. याहून अधिक काय हवे? सदानंदाचा येळकोट, सदानंदाचा येळकोट, सदानंदाचा येळकोट. नारायण 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 नारायण. माते, माते, हे काय ऐकतोय मी? मुनिवर, आपण काय झालं मुनिवर? माते,
महादेवांनी मणिमल्लाच्या वधासाठी मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला. नाही, मणिमल्लांना त्यांच्या अपराधाचे शासन हे होणारच होते. पण नारायण नारायण. कोणत्या विचारात आहात मुनिवर? माते, लोकांनी खंडेरायांना त्यांच्या भूमीत वास्तव्य करण्याची विनंती केली आणि हे सांब सदाशिव तयार झाले. आता पुढे ते म्हणतील राज्याभिषेकही करून घ्या. मला असे वाटते की खंडेराय त्यासाठीही तयार होतील. माते, माते, ही वार्ता ऐकून सुद्धा आपण अशा अविचल कशा? कारण त्यात विचलित होण्यासारखं काही आहे असं नाही वाटत. प्रजेच्या आग्रहावरून जेजुरीचे राजे म्हणून खंडेरायांनी पृथ्वीवर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता राजा म्हटला की राज्याभिषेक हा आलाच. खंडेरायांना प्रजेच्या सांगण्यावरून राज्याभिषेक हा करावा लागणार. महादेवांचा हा अवतार अत्यंत तेजस्वी आणि देखणा असल्यामुळे जेजुरी आणि आसपासच्या राज्यांमधील तरुण अविवाहित स्त्रिया मार्तंड आपल्याला पती म्हणून मिळावेत म्हणून उपासना करीत आहेत. आपल्या कन्येचा विवाह हा खंडेरायांशीच व्हावा म्हणून या सुंदर तरुण स्त्रियांच्या मातापित्यांची जेजुरीच्या गडावर रांग लागेल की काय असे दिसते. चिंता नसावी मुनिवर. मुनिवर, समुद्र मंथनाच्या वेळी भगवान श्री विष्णूंनी मोहिनी अवतार धारण करून मोठ्या चलाकीने दैत्यांकडून अमृत देवांकडे आणले होते, बरोबर? त्या रूपावर भगवान श्री शंकर मोहित झाले होते. त्यावेळेस मी त्यांना वचन दिले होते की तुमच्या मल्हारी मार्तंड या अवताराच्या वेळी मी हेच मोहिनीचं रूप धारण करून तुमची पत्नी म्हणून तुमच्या सोबत राहील. मुनिवर, तुम्हाला तिम्मा शेठ नावाचे कट्टर शिवभक्त माहित असतीलच. हो हो, नारायण नारायण. अत्यंत सचोटीने, प्रामाणिकपणे आणि सत्याने त्यांनी आपला व्यापार सर्वदूर पोचवलाय. महादेवांच्याच आशीर्वादाने त्याला कन्यारत्न सुद्धा झाले आहे. मात्र मुनिवर, तुम्ही या प्रांतात नंतर कधी फिरकलातच नाहीत. तिम्मा शेठ यांची कन्या म्हाळसा म्हणजे मीच. महादेवांना वचन दिल्याप्रमाणे म्हाळसाचा विवाह हा खंडेरायांशीच होणार हे विधी लिखित आहे. नेवासे स्थित म्हाळसा रूपातील पार्वती मातेला माझा साष्टांग नमस्कार. चला लवकर, आज आपण म्हाळसाला हरूया. चला लवकर. म्हाळसा, म्हाळसा. अगं, किती धावशील? तुला हरवणं काही सोपं नाहीये. खरं बोललीस लतिका. कारण फुलं महादेवांसाठी आणायची होती ना, आणि महादेवांची श्रेष्ठ भक्त एकच आहे, मी म्हाळसा. म्हाळसा, हे चला ग. लतिका, महादेवांच्या पूजेकरता फुलं देण्यासाठी आधी मी पुढे जाणार, दुसरं कोणी नाही. हे तुझं नेहमीच आहे. महादेवांचा विषय निघाला की तू नेहमीच अशी हट्टी वागते. लतिका, तुला माहितीये ना, हा विषय निघाला की माझं चित्त थाऱ्यावर नाही राहत, आणि मी अशी का वागते माझं मलाच नाही कळत. ए म्हाळसा, अगं झाली का फुलं तोडून? कुणीकडे होतीस तू? किती हाका मारायच्या? पूजा ही वेळेतच व्हायला हवी. आई, याला मी जबाबदार नाहीये. माझ्या सख्या आहेत, त्या सगळ्या आल्या होत्या फुलं तोडायला, आणि त्यांनी खुडलेली फुलं मी पूजेला का आणावी? म्हाळसा, म्हाळसा,
पित्याला आणि त्यांच्या कन्येला एकच वेळ महादेव आणि महादेव. हो खाऊ द्या. म्हाळसा, आता कुठे निघालीस? अहो राहू द्या तिला. झाली आहे पूजा. हे प्रभू, माणसासारख्या सुंदर आणि तेजस्वी मुली करता मी अनेक वर पाहिले, परंतु तिला साजेसा वर मला अद्यापही सापडलेला नाही. तेव्हा हे शिवशंभू, माझे पित्याचे मन काळजीने ग्रासून गेलेले आहे. आपला सगळा भार नुसता त्या भक्तवत्सलावर टाकून उपयोग नाही. आपणही त्या दृष्टीने प्रयत्न करायला हवे, नाही का? प्रभू, प्रभू, माझी प्रार्थना आपल्यापर्यंत पोहोचली. आपण आलात. मी धन्य झालो प्रभू, मी धन्य झालो. वत्सा, तुला कोणती चिंता सतावते हे मी जाणतो, परंतु चिंता करू नकोस. आजच माळसेच्या लग्नाचा प्रस्ताव जेजुरीचे खंडेराय यांच्याकडे पाठव. माळसेसाठी या पृथ्वी तलावर जेजुरीचे खंडेराय हे एकमेव अनुरूप वर आहे. शुभम भवतु. प्रभू, प्रभू, आपण खरोखरच भक्तवत्सल आहात प्रभू. मायानंदा, मायानंदा, काय काय झालंय? अगं, साक्षात महादेवांनी आपली प्रार्थना ऐकली. काय? महादेवांनी मला दृष्टांत दिला आणि जेजुरी स्थित खंडेराय यांचं स्थळ आपल्या म्हाळसेकरता मला सुचवलंय. देवा महादेवा, तू थोर आहेस. महादेवानी सुचवलेले खंडेराय कसे असतील ह्याची उत्सुकता मला स्वस्थ बसू देणार नाही. देवा तुझी सोन्याची जेजुरी, सदानंदाचा यळकोट, यळकोट मल्हार, यळकोट. हर हर महादेव, चिंतामण मोरया, भैरोबाचा चांदोबा, अगडदुम नगारा.
सोन्याची जेजुरी, मोत्याचा तुरा, निळा घोडा, पायी तोडा, कमर करगोटा, बेरबी हिरा, गळ्यात कंठी, मोहनमाळा, डोईवर शेला, अंगावर शाल, सदा हिलाल, जेजुरी जाई, शिकार खेळी, माणसा सुंदरी, आरती करी, देवा ओवाळी, नाना परी, देवाच्या शृंगारा, कोट लागो शिखरा, खंडेरायाचा खंडका, भंडाराचा फडका, बोला सदानंदाचा युगो, सदानंदाचा जय मल्हार, जय मल्हार. सदानंदाच्या नावानं, सदानंदाच्या नावानं, सदानंदाच्या नावानं, सदानंदाच्या नावानं, सदानंदाच्या नावानं. देवा, बाहेर ऋषीमुनी आल्यात, दरबारात येण्यासाठी अनुमती मागतायत. काय सांगावं त्यास? अनुमती आहे. जेजुरीत साक्षात कैलास अवतरलंय. हे रूप पाहण्याची खूप दिवसापासून उत्सुकता होती. आज आपलं हे रूप पाहून कृतकृत्य झालो. आम्ही जेजुरीच्या डोंगर रांगात तपश्चर्या करीत असतो. सप्तर्षींनी दिलेल्या संकेतानुसार आपणासमोर एक प्रस्ताव मांडण्याचा मानस घेऊन आम्ही या ठिकाणी आलो आहोत. हा प्रस्ताव आपणासमोर मांडण्याची आपण अनुमती द्यावीत. आपण प्रजेच्या वतीनं राज्याभिषेक करावा अशी आमची इच्छा आहे. ऋषीवर राज्याभिषेक ही आमच्यासाठी अतिशय गौण गोष्ट आहे. आज आपल्याला आमच्या देहावर भस्माच्या वरखाऐवजी दाग दागिने दिसले म्हणून आमचा स्वभाव बदलला असे होत नाही ऋषीवर. क्षमा असावी. हे प्रभू, आपण अखिल विश्वाचे स्वामी आहात. जो तिन्ही जगाचा स्वामी आहे त्याला राज्याभिषेकाची काय आवश्यकता? राज्याभिषेकाचं प्रयोजन प्रजेसाठी आहे. राजा असेल तर प्रजेचं अस्तित्व आहे. प्रजा म्हटलं की व्यवस्था आकाराला येते. सर्व घटकांच्या उत्कर्षाचा मार्ग मोकळा होतो. हे प्रभू, आपण राज्याभिषेक केला नाही तरी सुद्धा समस्त मानवांचा उद्धार होणारच. पण या भूमीवर असणारे राजे आणि प्रजा यांच्यासाठी भविष्यात आदर्श राज्य व्यवस्था असावी याकरता राज्याभिषेकाचा हट्ट आहे देवा. नारायण नारायण. देवा, आपल्याला लौकिकार्थाने राजा झालेले पाहणे हे समस्त मानवासाठी आणि देवदेवतांसाठी आनंददायकच आहे. परंतु एक गोष्ट नम्रपणे नमूद करावीशी वाटते.
शास्त्राधाराप्रमाणे राज्याभिषेकासाठी राजाचा विवाह झालेला असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून सर्वात आद्य कार्य खंडेरायांसाठी वधू शोधणे आहे. नारायण नारायण. मुनिवर, आपण जेजुरीत प्रथमच आगमन केले ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. परंतु केवळ आमचा राज्याभिषेक आणि विवाह याविषयी चर्चा करण्याकरता आपण निश्चितच आगमन केले नाही. जेजुरीत आगमनाचे आपले नेमके प्रयोजन कळेल काय? नारायण नारायण. जे सांगण्यासाठी इथवर आलो ते सांगावयाचे मात्र विसरूनच गेले. देवा, क्षमा असा, पण आपणाकडून एक अक्षम्य असा अपराध घडला. अपराध? हो देवा. भक्ताची भक्ती सफल झाली की देवाने त्याला त्याचे फळ द्यावे, दर्शन द्यावे, हा नीतिनियम आहे. परंतु ज्या भक्ताने आपले आजन्म ध्यान केले त्या भक्ताचा आपणाला कसा विसर पडला देवा? मुनिवर, आपण कोणाविषयी बोलत आहात? तुमच्याच राज्यात पश्चिमेस असलेल्या एका धनगर पाड्यावर एक कन्या राहते. तिच्याच बद्दल. महामुनी, आपल्याला काय वाटलं? परीक्षा केवळ भक्तांनाच द्यावी लागते? नाही. भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरिता, त्याला भेटण्याकरिता स्वतः देवाला ही परीक्षा द्यावीच लागते. बानू, ए बानू, 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 ए बानू.